नमस्कार. मी अमोल माधवराव भागवत, सरस्वती विद्या मंदिर शेलूद, तालुका भोकरदन, जिल्हा जालना. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा रेलगाव, तालुका भोकरदन, जिल्हा जालना. या दोन्ही शाळांमध्ये संगणक शिक्षक म्हणून मी स्किल ट्री मार्फत नियुक्त आहे. आज आपण इयत्ता 6वीमधील विद्यार्थ्याच्या समर ॲक्टिव्हिटीमध्ये इनपुट आणि आउटपुट डिव्हाइस पाहणार आहोत. दिवस 12वा. इनपुट आणि आउटपुट उपकरण म्हणजे काय? व्हॉट्स मीन बाय द इनपुट अँड आउटपुट डिव्हाइस? द इनपुट युनिट्स means the data we write on a computer, which data the computer receive, and the output units means that the data which is sent by the computer. The processing unit is the device that handle all the instructions which are given by the human for the input unit or the output unit. इनपुट आणि आउटपुट उपकरण म्हणजे काय? तर इनपुट उपकरण हे एक हार्डवेअर उपकरण आहे जे वापरकर्त्याकडून सूचना घेते आणि ते दुसऱ्या उपकरणाकडे पाठवते. आउटपुट डिव्हाइस इतर उपकरणाकडून डेटा प्राप्त करते आणि आउटपुट तयार करते. इनपुट आउटपुट उपकरण डेटा पाठवू आणि प्राप्त करू शकतात आणि एकाच वेळी इनपुट आणि आउटपुट उपकरणाचे कार्य करू शकतात. म्हणजे तर बघा, इनपुट आणि आउटपुट म्हणजे एक फॉर एक्झाम्पल, आपण कीबोर्डवर एखादी माहिती टाईप केली तर ती माहिती टाईप केल्यानंतर अगोदर ती माहिती CPU जाते, म्हणजे ती प्रोसेसरमध्ये जाते आणि प्रोसेसरमध्ये गेल्यानंतर त्याची प्रोसेस होते आणि प्रोसेस झाल्यानंतर आपल्याला मॉनिटरच्या मार्फत आउटपुट होते, म्हणजे आपल्याला दिसते. इन म्हणजे आतमध्ये जाणे आणि आउट म्हणजे बाहेर, जेणेकरून जसं की मॉनिटर आपल्याला बाहेर प्रदर्शित करते, म्हणून मॉनिटर हे उपकरण आउटपुट उपकरण आहे. आणि कीबोर्ड टाईप केल्यानंतर CPU जाऊन प्रोसेस होते आणि म्हणून त्याला आपण कीबोर्ड हे उपकरण इनपुट उपकरण असे म्हणत असतो. तर बघूया आपण इनपुट डिव्हाइस तर काय काम करत असते. इनपुट डिव्हाइस तर आपण बघूया. इनपुट द इन्फॉर्मेशन इंटिग्रेटेड इनटू अ कॉम्प्युटर सिस्टम. एक्झाम्पल इन्क्लूड टाईप, टेक्स्ट, माऊस क्लिक etc. त्यांचं असं म्हणणं आहे की जर कॉम्प्युटरमध्ये इनपुट उपकरणाच्या माध्यमातून माहिती संगणकामध्ये घेतल्या जात असते आणि ती घेतलेली माहिती म्हणजे इनपुट डिव्हाइस हा संगणक किंवा माहिती उपकरणासारखा माहिती प्रक्रिया, डेटा प्रणाली आणि नियंत्रण सिग्नल प्रदान करण्यासाठी वापरला जाणारा एक उपकरण आहे. आणि इनपुट उपकरणाच्या उदाहरणामध्ये आपण पाहू शकतो की कीबोर्ड हे सुद्धा इनपुट उपकरण आहे. माऊस, स्कॅनर, कॅमेरा, जॉयस्टिक आणि मायक्रोफोन यांचा समावेश इनपुट उपकरणामध्ये होत असतो. त्याचबरोबर आपण आउटपुट उपकरण याची माहिती घेऊ. तर आउटपुट उपकरण म्हणजे द व्हिज्युअल ऑथॉरिटी ऑर टेलिक्लिक procreation provide by the computer after the processing the provide information. Example include text, image, sound or video displayed on a monitor or through speaker, as well as text or braille from printers or embossers. म्हणजे त्यांचं असं म्हणणं आहे की आउटपुट डिव्हाइस हा संगणक हार्डवेअरचा कोणताही तुकडा आहे जो माहिती किंवा डेटा प्रणाली ग्रहण करण्यायोग्य स्वरूपात किंवा ऐतिहासिकदृष्ट्या इतर संगणकीकृत उपकरणासह वापरण्यासाठी भौतिक मशीन वाचनीय स्वरूपामध्ये प्रदान करत असतो. हे मजकूर, ग्राफिक्स, स्पर्श, ऑडिओ किंवा व्हिडिओ असू शकतात. म्हणजे आपल्याला आउटपुट म्हणजे
आपल्याला स्पीकर जे आपल्याला बाहेर आवाज देतात तर ते सुद्धा आउटपुट डिव्हाइसमध्ये येतात. जसं की मॉनिटरसुद्धा आपल्याला बाहेर व्हिडिओ किंवा टेक्स्ट स्वरूपात माहिती दाखवत असतो, म्हणून ते सुद्धा आउटपुट उपकरणामध्ये येत असतात. आणि प्रोजेक्टर हे सुद्धा आउटपुट उपकरणामध्ये येत असतं की आपल्याला व्हिडिओ किंवा मल्टीमीडिया आपल्याला दाखवत असतो. त्याचबरोबर प्रिंटर आपल्याला प्रिंट काढून देत असतो हार्ड कॉपी, त्याचबरोबर आपल्याला प्रिंटरसुद्धा आउटपुट उपकरणामध्ये येत असते. म्हणून आज आपण आउटपुट आणि इनपुट शिकलो आहोत. आणि काही जरी प्रश्न असेल तर आपण विचारू शकता. धन्यवाद.